रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. आज 13 मे आणि आज लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव, खासदारकीचं इलेक्शन आहे आज. तर आम्ही दोघं आता वोटिंग करायला चाललो आहे, मी आणि माझी मिसेस. आम्ही दोघं जण वोटिंग करायला चाललो आहे. आम्ही वोटिंग करायला जातो आहे, तुम्ही वोटिंग करा. आता निघालो आम्ही वोटिंग करायला. जय लोकशाही. रामकृष्ण माऊली. आता आपण वोटिंग बूथवर आलेलो आहे. आता आपली स्लिप आपण या ठिकाणी घेऊ आणि वोटिंग करायला जाऊ. काय हां, या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपला नंबर शोधला आहे. हरी माऊली. आम्ही या ठिकाणी वोटिंग केलेले दोघांनी. आपणही वोटिंग करा, लोकशाही विजयी करा. आम्ही लोकशाहीसाठी मतदान केले, आपणही मतदान करा आणि आपला हक्क वाजवा. जय लोकशाही. रामकृष्ण हरी माऊली. सकाळी सकाळी किती गर्दी असते? आम्ही ठोंबरेंच्या घरी आलेलो इथं, नाना ठोंबरे. त्या नाना ठोंबरेंच्या घरी आल्यानंतर नाना ठोंबरे, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर नाना ठोंबरे इथं दळण स्वच्छ करतात, हे गहू चालतात. हे बघा, आता त्यांचं रिटायर झाले, रेल्वेमध्ये होते. आता नाही झाले, 5 वर्ष झाले. हां, म्हणजे तेच 5 वर्ष झाले, पण रिटायर झालेले आहेत. तरी त्यांचं काम चालू आहे. सांगितलं मी 5 वर्ष झाले. तरी त्यांचं काम चालू आहे आता. आता इकडे नाही कुठं राशन आणायला नाही येतो ना, मग कधी दिसत नाही. येतो 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 येत असतो मी. तिथं माल आहे ना आपला. आहे ना. बरेच दिवस झाले, मला आता 7-8 महिने झाले. नाही नाही येतो ना. दुपारचा येतो बस. हां, जसं वेळ भेटेल तसा, हां. वेळ भेटेल तसा. तर आता नानाने या ठिकाणी गहू चाललेले आहे आणि नानी इथं आलेले आहेत. आता या दोघांचं आता रिटायरमेंटचं आयुष्य चाललेलं आहे व्यवस्थित. व्यवस्थित हां. तर आता इथं आलं तर यांनी सगळं सांगितलं, बाबा आमचं कसं काय चाललं आहे, व्यवस्थित चाललं आहे, सुखाने चाललं आहे सगळं. हां. तर या दोघांचाच व्हिडिओ घेतला आहे. शेजारच्या बाई कोण बसल्यात माहीत नाही, त्यांचा जरा व्हिडिओ घेतला जरा. त्या कोण बसल्या माहीत, त्यांची मुलगी पण एक आहे. जितूची बायको आहे. हा वय, जितूची बायको आहे. अगं बाबू, माहीत नाही मला. ही नानाची नानाची सून आहे, ही नाना नानीची सून आहे. जितूला ओळखतो ना मी, मला काय माहीत नाही का जितू कोण आहे. ओळखलं कसं? हां, आम्हाला चेहरा ओळखला, चेहरा ओळखला.
रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. कसे आहात? बरे आहेत ना? बरेच राहा, मजेत राहा, आनंदी राहा. आता आपण एका दुकानात आलेलो आहे. माऊली, या शेतकडं आपण आलो आहे. आपण वोटिंग करून आलो आहे. आता यांनी वोटिंग केली का नाही त्यांना विचारू आपण. तुम्ही वोटिंग केली काय? मीच केली ना बस. हे काय बोलत नाही बाबा, हे लोकशाहीची माणसं दिसत नाही याला. तुमच्या अगोदर किती वेळा विचारतोय, दाखवा तुमची वोटिंग 8:30 वाजता द्या बघू. 8:30 वाजताच केली. वा वा वा, मानलं आपण या माणसाला. एवढं वयस्कर माणूस असून, किती वय असून तुमचं आता? 70. बघा 75 वर्ष आहे माणसाचं. 72. सगळ्यात जाऊन अगोदर किती वेळ? 72. किती वेळ, किती वाजता वोटिंग केलं? 8:30 वाजता. 8:30 वाजता या माणसाने वोटिंग केलं आहे. तर माऊली यांनी वोटिंग केलेलं आहे. वय वर्ष 72 आहे. 72 ना? बघा मी पण वोटिंग केलेलं आहे. आम्ही दोघं जण जाऊन वोटिंग करून आलो, मिसेस आणि मिस्टर, मी आणि माझी मिसेस. आता मी बहुतेक वोटिंग बूथवर बघितलं आहे की काही पब्लिक नाही तिथं, काही पब्लिक नाही. वोटिंग मतदान कुणी मतदान करत नाही, किरकोळ मतदान होतं आहे. माहिती का का करत नाही? मनी नाही मिल रहा है. मनी नाही, मनीची बात नाही. लोकशाहीने आजकाल पैशाचं लोक वोटिंग करतो. लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि आपलं कर्तव्य आहे. तर हे कर्तव्य पार पाडलं पाहिजे. लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा आपण वापर केला पाहिजे आणि आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. तर माझी सर्व नागरिकांना एक विनंती आहे की कृपा करून आपण जास्तीत जास्त लोकांनी आपला मतदानाचा हक्क आणि कर्तव्य बजावलं पाहिजे आणि प्रत्येकाने जाऊन मतदान करा, ही आमची आग्रहाची विनंती आहे. तुम्ही केलं का मतदान? बघू. नाही केलं. बघा आता या ताई आलेल्या यांनी पण वोटिंग केलेलं नाही. बघा यांनी पण केलं नाही. त्यांना पण सांगतो मी की तुम्ही पटकन जाऊन वोटिंग करून या. नाही, सकाळी कसं असतं, ऊन कमी असतं, सकाळी वोटिंग करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आता आपण सरबत प्यायला आलो आहे. बघा या ठिकाणी सरबत प्यायला आलो. आता काय निकाला घ्या. चला हे सरबत घेतलं. आता ऊसाचा रस पितोय आपण आता. छान ऊसाचा रस आहे. आता ऊसाचा रस. किती पैसे आले? मंडळी आता आपण हे प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. भांगवडीमध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरामध्ये रामचंद्राचं दर्शन घ्यायला आलो आहे आता आपण. काय चाललंय? बरं आहे ना?
आपण भांगावरतील प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरात आलो होतो आणि या ठिकाणी आता आपण दर्शन घेतलं आहे. खूप छान असं मंदिर आहे. या ठिकाणी आपण अवश्य या आणि प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आज आपण फिरायला आलो जरा एका ठिकाणी सोमटण्याला. आता हे इथं एक बाळ आहे, आपलं नातू आहे बघा, सायकल चालवतो. चलो बघा सायकल चालव चलो. या नातूला बघायला आलं आपण. चलो. अरे वा 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 वा. चलो चलो चलो. वा 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 वा. चलो 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 चलो. अरे वा वा वा. चलो. अरे वा वा वा. चलो पण झपाटी मागं. ये पुढं. अरे वा वा वा. तुझं नाव सांगा, नाव सांग, नाव सांग, नाव सांग, नाव सांग, नाव सांग. शाळा कुठे तुझी? शाळा तू गावाला गेला? नाव सांग बाळा, नाव सांग. सुनबाईने आम्हाला सरबत आणून दिलं आहे. आता आम्ही सरबत पितो आहे. हे आमच्या मॅडम आहेत. आणि बाळा तुला सरबत बाळाला आवडत सरबत. बाळा कुठे खाणार आहे? हां येतो ना. हां सांग मम्मीला, सांग सरबत आणायला. चालो 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 सायकल चालू. हां ये इकडं. आला का? अरे वा 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 वा. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आता आम्ही प्रति शिर्डी शिरगाव या ठिकाणी आलो दर्शन घ्यायला. हे पहा मंदिर, साईबाबा संस्थान प्रति शिर्डी शिरगाव या ठिकाणी आता आपण आलेलो आहेत. आता आपण एंट्री करतो आतमध्ये. अजून तेवढं जायला. या ठिकाणी गेटमधून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी पहिले पाय धुवायची सोय केलेली आहे. घे पे पाणी, पे पाणी, पे ते पण कर. कुत्र्याला तहान लागली ते पाणी पित आहे. या ठिकाणी आपण असे पाय धुतले. आता पाय धुवून आता आपण इथं मंदिरात दर्शनासाठी निघालो आपण. आता हे बघा, हे आतून असं दिसतं हे एंट्री. हे आता आम्ही दोघंजण मंदिरात दर्शनासाठी निघालो आहे. हे असं मंदिर, हे साईबाबांचं मुखदर्शन बाहेरून घेता येते. या ठिकाणाहून आपण पाहू शकताय. हे असं मुखदर्शन घेता येते इकडनं बाहेरून. हे असं मंदिर आहे. या ठिकाणी प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी आता प्रवेश करतो आपण.
या ठिकाणून आम्ही आता बाहेर निघालोय. या ठिकाणून बाहेर निघालोय. या ठिकाणी प्रसाद आहे. या ठिकाणी लिंबाचं झाड आहे मोठं. हे इथं दर्शन घेऊ इथे. तर मित्रो, आपण आता दर्शन घेऊन आलो आहे. आता दर्शन झालं आहे आपलं आणि आता आपण आपल्या गाडीकडे निघालो. वा, ही गाडी आपली. आता आपण गाडी चालू करतो. आता तळेगावमध्ये आलो आहे आम्ही. आता तळेगावमध्ये आता आलो आहे तर घरी पाणी पितो. आता इथं गाडी लावली आपली. आता तळेगावला थोडंसं भेट देऊ इथं मग जाऊ. आधी तर नाही म्हणला. ह्या थंडगार असा कोकम सरबत आणलेला आहे. आता थंडगार कोकम सरबत घेतोय. मी नाही, हिने आणला आम्ही सरबत परत. मिनी नाही, हिने आणलंय. मी सरबत करत होते तर तिने चहा आणून टाला आपला याचा. मला इथं चहा पाणी झाला आहे. भेटलं सर्वांना. निघतो आता. चला, बाय बाय. व्हिडिओ बघा बरं का. हे आमचं मंडळ निघालं इकडं. हां, येऊ द्या नाही, काय फरक पडतोय. हे आमचं मंडळ निघालं आहे. चलतो आता. बाय बाय.